हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवलं आहे साबुदाणा पॉपकॉर्न. अगदी करायला सोपं आहे. अर्धा तासात हे पॉपकॉर्न तयार होतात. वर्षभरासाठी तुम्ही हे साठवून ठेवू शकता. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करूया. इथे एका बाउलमध्ये 1.5 कप साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर साबुदाणा भिजेल इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे. बघा, मी इथे साबुदाण्याचे थोडं वर असं पाणी टाकून घेतलेलं आहे. साबुदाणा तुम्ही रात्रभरी भिजवू शकता किंवा 2-3 तासात हे साबुदाणा छान व्यवस्थित असा भिजला जातो. मी 3 ते 4 तास साबुदाणा भिजत ठेवला होता. त्यानंतर एक आलू घेतला आहे, मोठ्या साईजचा आलू आहे. छान त्याची साल काढून घेतली आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, साल काढून घ्यायची आहे आणि किसणीच्या साहाय्याने व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे. याचं आपल्याला किस करून घ्यायचं. एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये पाणी घेतलं आहे. एक किसणी घेतली आहे, मीडियम साईजची ही किसणी आहे. छान आपल्याला या आलूचं आपल्याला किस करून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने मी हे किस करून घेत आहे. व्यवस्थित असा एक आलू घ्यायचा आहे, त्याचा किस संपूर्ण किस करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी एक बटाटा छान किसून घेतला आहे. त्यानंतर यामधलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे. 2-3 पानं हा किस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे मी स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यानंतर साबुदाणा चेक करायचा आहे आपला साबुदाणा भिजला की नाही. तर 3 ते 4 तास मी छान साबुदाणा भिजत ठेवला आहे. बघू शकता छान भिजला आहे. व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे 1 चमच चिली फ्लेक्स. तुम्ही चिली फ्लेक्सच्या ऐवजी छान मिरचीचा ठेचा बारीक करून टाकू शकता. मी इथे छान चिली फ्लेक्स टाकला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक उकडलेला मोठ्या साईजचा बटाटा मी इथे किसून घेत आहे. एक किसणी घ्यायची आहे. छान हा बटाटा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे. छान मॅश होतो. किसणीने किसल्यामुळे आलू छान मॅश होतो. त्यामुळे आपल्याला बारीक चाळणीमध्ये म्हणजे बारीक किसणीमध्ये आपल्याला ह्या किसून घ्यायचं आहे. बघू शकता इथे तुम्ही मी छान इथे किसून घेत आहे. त्यानंतर एक जे आपला किसलेला बटाटा आहे ना, यामधलं सर्व पाणी हाताच्या साहाय्याने व्यवस्थित स्वीज करून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे. इथे आपण 2 आलू वापरलेले आहे. एक उकळून घेतला आहे आणि एक छान किसून घेतलं आहे. व्यवस्थित सर्व जिन्नस आपल्याला या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला याचे पॉपकॉर्न टाकून घ्यायचे आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी मिक्स करत आहे. जर तुम्हाला तिखट जर मिरचीचं प्रमाण किंवा चिली फ्लेक्सचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही इथे मिरचीचा ठेचा जास्त प्रमाणात टाकू शकता. जर तुम्हाला जास्त तिखट खावं असं वाटत असेल तर मी इथे 1 चमचच टाकलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर एक इथे मी ताट घेतलं आहे. तुम्ही पॉलिथिन शीटसुद्धा घेऊ शकता. छान बनवलेल्या मिक्सचरचं आपल्याला छोटे छोटे असे साईजचे पॉपकॉर्न टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला यापेक्षा छोटं टाकायचं असेल साईजमध्ये जर छोटं टाकायचं असेल पॉपकॉर्न तर नक्कीच तुम्ही ते छोट्या साईजचे टाकू शकता. मी थोडं मीडियम साईज घेतली आहे आणि छान व्यवस्थित असे पॉपकॉर्न टाकून घेत आहे. वर्षभरासाठी ही रेसिपी तुम्ही अर्ध्या तासामध्ये बनवू शकता. इतकी सोपी ही रेसिपी आहे. जरूर ट्राय करा. आवडल्यास एक लाईक जरूर करसाल. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका. या पद्धतीने मी सर्व हे टाकून घेत आहे. बघू शकता तुम्ही छान हे टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असे मी इथे टाकून घेत आहे. आधी मी ताटामध्ये टाकले आहे, काही मी पॉलिथिन शीटवर टाकलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे वर्षभरासाठी सुद्धा स्टोअर करू शकता तुम्ही हे. आणि वर्षभर उपवासामध्ये तुम्ही हे नक्कीच खाऊ शकता. छान मी टाकून घेतलं आहे. 2 दिवस छान उन्हामध्ये कळकळीत असे वाळून घेतले आहे आणि तुम्ही अगदीच मोठ्या प्रमाणात हे करून वर्षभरासाठी साठवू शकता. मी थोड्या प्रमाणात केले आहे आणि हे तुमच्यासोबत शेअर केलं आहे. त्यानंतर काही पॉपकॉर्न मी इथे तुम्हाला तळून दाखवत आहे. कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर काही पॉपकॉर्न सोडून टाकायचे आहे आणि तेलामध्ये छान हे पॉपकॉर्न फुगतात. अगदी डबल साईजने हे पॉपकॉर्न तयार होतात. छान फुलल्यानंतर हे छान व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहे आणि खाण्यास तयार झाले आहे आपले साबुदाणा पॉपकॉर्न. रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.